अभिजित दिपकेंवर पाळ ठेवली जाते हे सरकारचं नेहमीचं काम आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। असे प्रकार सर्वांच्या बाबतीमध्ये केले जात आहेत, याची सवय अभिजित दिपकेंना हळूहळू होईल असंही राऊत म्हणाले। दरम्यान राऊतांच्या या आरोपांना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। कुणावरही अशा प्रकारची पाळ ठेवली जात नसल्याचं नवनाथ बन यांनी स्पष्ट केलंय। देशातली एक सिस्टीम आहे, अशा प्रकारची पाळत सगळ्यांवर ठेवली जाते। पत्रकारां पेगासस कसा करता आणला इथे? सगळ्यांचे फोन ऐकण्यासाठी, पाळत ठेवण्यासाठी, आमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सगळ्यांवरती हे होत असतं। या गोष्टी राजकारणामध्ये सहन करायच्या असतात। आपल्यावरती कोणी पाळत ठेवली म्हणून आमचं काम थांबतं का? नाही, अजिबात नाही। अभिजित दिपके हळूहळू परिपक्व होतील आणि चांगल्या प्रकारे काम करतील। कुणावरही पाळत ठेवण्याचा प्रश्न नाही। संजय राऊत ना अभिजित दिपकेंवर सरकार पाळत ठेवतंय ना तुमच्यावर पाळत ठेवतंय। तुमच्याकडे पाळत ठेवण्यासारखं काहीही नाही, कारण तुम्ही रोज फक्त काँग्रेसचं गुणगान गाता, काँग्रेस सोबत बसता आणि काँग्रेसचं लांगुल चालन करता। हे महाराष्ट्राला आणि सरकारला माहिती आहे, त्यामुळे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही। राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, तर अभिजित दिपके यांना देखील सांगायचंय, सरकार कुणावरही पाळत ठेवत नाही। तुमचे बॉस, तुमचे गॉडफादर अरविंद केजरीवाल तुमच्यावर पाळत ठेवत असतील, कारण अरविंद केजरीवाल यांना धोका आहे की उद्या हा माझ्यापेक्षा मोठा होता कामा नये।